आता थोडासा ज्याला आपण रॅपिड फास्ट म्हणतो ना तसे दोन प्रश्न विचारते तुम्हाला की चतुरपणा हा योग्य का अयोग्य आणि जशास तसे हे बरोबर आहे का चूक आहे? चतुरपणा तुम्ही ही एक क्वालिटी आहे की तुम्ही जशी वापराल तशावर आहे. आपण म्हणतो पैसा ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? पैशामुळे वेदर इट्स इव्हिल और वेदर इट इज गुड, तुम्ही वापराल तशावर, तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारलात जशास तसं. जशास तसं, टिट फॉर टॅट. जशास तसं करत तुम्ही तसं बनायची कारणच काय? जसे आहात तसे राहा की. जसे आहात तसे असाल तर तुम्हाला तसं व्हायची गरज लागणार नाही. कारण तसं तसं होत तुम्ही कुठपर्यंत पोचाल. दुसरं म्हणजे तुम्ही रिॲक्शन मोडमध्ये जाता. दुसरा जो तसा आहे तो तुम्हाला कंट्रोल करायला लागतोय. तुमच्या रिॲक्शन्स तो कंट्रोल करतो, म्हणजे तुमच्यावरती तो इतका प्रभावी होतो की तुम्ही कसं केव्हा रागवावं, केव्हा ओरडावं, कशा तऱ्हेने कुठे केव्हा जावं ह्याच्यावर तो कंट्रोल घेतोय. तुम्हाला तुमची दिशा असेल, तुमचं एक विजन असेल, तुमचा एक ड्रीम असेल, तुमचं स्वप्न असेल आणि तिकडे तुम्ही पुढे पोचत असाल आणि त्याच्यावरती व्हाय म्हणजे ते का हे कारण तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला तुमच्या बरोबर बाकीच्या करणाऱ्या लोकांबरोबर टिट फॉर टॅट करायची गरजच लागणार नाही. तर टिट फॉर टॅट करायला जाऊच नाही. ते लोक तुमच्या पाठीमागे पडतील, तुम्ही पुढे निघून जाल, तेव्हा त्याच्यावरती करत वेळ घालवू नका. एक तुम्ही रेस विचार करा. रेस चालली आहे, सगळे लोक धावतात. एक माणूस धावतोय आणि तो दुसऱ्यांच्या ट्रॅकवरती काटे टाकायचा प्रयत्न करतोय. अरे तू धाव ना राजा, तू दुसऱ्यांच्या ट्रॅकवरती काटे टाकायचा प्रयत्न करतोयस, तू कुठे कधी पोहोचणार आहेस? तर ते करणंच अयोग्य, तिथे जाऊच नाही त्या मार्गाला. पण बरेच वेळेला असं जर दुसरा करत असला तर त्याच्यापासून तुमचा बचाव कसा करायचा? तुमचा जर का तुमच्या ट्रॅकवरती फोकस नसेल, तुमचा सेल्फ बिलीफ कमी पडत असेल आणि तुम्हाला स्वतःबद्दल ही खात्री नसेल की तुम्ही तिथे पोहोचू शकता, तर तुम्ही दुसऱ्याचं स्पीड कमी करायला बघता. तर तेव्हा ट्रॅफिकमध्ये पुढे कसं जावं, तुमचा स्पीड वाढवावा. सो तुमचं जर का फोकस तुमच्या गोष्टींवरती असेल आणि तुम्हाला जर का स्वतःबद्दल खात्री असेल तर तुम्ही दुसऱ्याचं खच्चीकरण करणं, दुसऱ्याला काहीतरी तो बोलला म्हणून आपण बोलणं ह्या ह्याच्यामध्ये पडणारच नाही. पण मग कायम आपण सकारात्मकच दृष्टिकोन घेत राहायचं का? काहीही घडलं तरी कारण काय की तुम्ही थोडेसे पुढे गेलात की तिकडे तुम्हाला गर्दी लागत नाही. कारण सकारात्मक हे दृष्टिकोनाला पर्यायच नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आपण म्हणतो आनंद काय आहे? आनंद ही मनाची एक स्थिती आहे. तुम्ही तो मानाल त्याला आनंद आहे आणि मानाल त्याला दुःख आहे. आणि सतत आनंदी कसं राहायचं ही एक कला आहे. तुम्हाला काही अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला आनंदी राहण्याची कला अवगत करणं अत्यंत आवश्यक आहे. पण हे सापेक्ष नाहीये का? व्यक्तिपरत्वे बदलतं असं नाही वाटत का? बदलतं, पण ह्याचं तुम्ही पालन करू शकता, प्रयत्न करू शकता. आणि जितकं तुम्ही ह्याचं पालन करू शकता, कारण ह्याच्यामध्ये असं आहे की पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट्स पॉझिटिव्हिटी. सकारात्मक दृष्टीने तुम्ही जर का पुढे जात असाल तर तुम्ही सकारात्मक लोकांना एकत्र आकर्षित करता आणि ते तुमचा आणखीन जो सक्सेसचा प्रवास आहे त्याला आणखीन त्याला वृद्धिंगत करतील. तर कितीही तुम्ही नकारात्मक काहीच आजूबाजूला चालत असेल त्याच्यामध्ये तुम्ही राहू नका. ते गोष्टी कानावर पडू देऊ नका. पडल्या तर तुमच्या कानावर पडल्या नाहीत असं दाखवा. आणि त्याच्यावरती तुम्हाला कोणतरी काहीतरी बोलतंय तुम्हाला, ते तुम्हाला कळलं नाही असं करा. अगदीच तुमच्या समोर येत असेल आणि त्याला बोलणं आवश्यक असेल तर तुमचं वेगळं मत आहे ते दाखवा आणि त्याच्यामधून बाहेर पडा. त्या ठिकाणी राहू नका, की जेवढं तुम्ही राहाल तेवढं तुमच्यावरती ते स्पिल ऑफ होईल. आज तुम्ही खूप छान मार्गदर्शक तत्व अत्यंत सोप्या भाषेत आम्हाला सांगितलीत. त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.